Good morning, friends. Myself Juju sir from Mechanical Engineering Department. Now, today's lecture as a second year mechanical engineering subject named as a engineering metrology, in which today's topic we are discuss about the topic about the measurement of effective diameter. In this lecture, we are study about the two-wire method. Effective diameter measuring instrument are used for the two-wire method, three-wire method, and micrometer method. These are the three types are used for the measurement of the effective diameter of thread. Okay, these are the topics are studied in this lecture. In last lecture, we are studying about the minor diameter of thread by using the by using the roller and by using the taper parallel. These are the topics are studied in last lecture. Okay. Now in this lecture we are studying only the measurement of effective diameter of thread. Okay. By using the three method: two-wire method, three-wire method, and micrometer method. तर बघा, आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं तर त्या मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, तर आपण मायनर डायमीटर जी आहे तुमच्या थ्रेडची, इंटरनल थ्रेड जी आहे त्याची मायनर डायमीटर जी आहे तर ती कशी मेजरमेंट केली जाते आहे का नाही, हे आपण बघितलं होतं. मग ती कोणकोणत्या मेथड यूज करून मेजरमेंट केली जाते, तर फर्स्ट वन ॲज अ कोणती, तर पेपर रोलर, अँड सेकंड वन ॲज अ रोलर. These are the two methods are used for the internal thread minor diameter. आहे की नाही, इंटरनल थ्रेड मायनर डायमीटर मेजरमेंट करण्यासाठी ह्या दोन मेथडचा यूज करून आपण काय केलं, त्याचं मेजरमेंट कसं केलं जातं याचा स्टडी जो आहे तो काय केला होता आपण लास्ट लेक्चरला केला होता. आता जे लेक्चर जे आहे तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, तर मेजरमेंट ऑफ इफेक्टिव्ह डायमीटर. इफेक्टिव्ह डायमीटर कशी मेजरमेंट करू शकतो आपण, आहे की नाही, तुमच्या थ्रेडची, आहे की नाही. आपण टर्मिनॉलॉजी ज्यावेळेस शिकले आहे की नाही, टर्मिनॉलॉजी ऑफ द स्क्रू थ्रेड, तर त्या टर्मिनॉलॉजीमध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह डायमीटर सांगितली होती, मेजर डायमीटर, मायनर डायमीटर, आहे की नाही. त्याचबरोबर पीच, सर्कल, फ्लँक अँगल वगैरे सगळ्या गोष्टीचा स्टडी आपण कुठं केला होता, तर टर्मिनॉलॉजी ऑफ स्क्रू थ्रेडमध्ये केला होता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह डायमीटरसुद्धा आपण काय केली होती तिथं त्याच्यामध्ये त्यावेळेस बघितली होती. तर तीच काय करायची आहे आपल्याला, ती कशी मेजरमेंट केली जाते, तर बाय युजिंग द थ्री मेथड. मग कोणकोणत्या आहेत तीन मेथड इफेक्टिव्ह डायमीटर मेजरमेंट करण्याच्या, तर फर्स्ट वन ॲज अ टू वायर मेथड आहे, सेकंड वन ॲज अ थ्री वायर मेथड आहे, आणि थर्ड वन ॲज अ मायक्रोमीटर मेथड आहे. तर ह्या तीन मेथडचं काय करायचं आहे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. मग फर्स्ट वन ॲज अ टू वायर मेथड. मग टू वायर मेथड म्हणजे काय, तर इफेक्टिव्ह डायमीटर कॅन बी मेजर्ड डायरेक्टली बट कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द मेजरमेंट मेड. मग ही जी टू वायर मेथड जी आहे तर ही काय कशी करू शकतो आपण, मेजरमेंट तिची कशी करू शकतो, कॅन नॉट बी मेजर्ड डायरेक्टली. तिची डायरेक्टली काय करू शकत नाही आपण, इफेक्टिव्ह डायमीटरची मेजरमेंट डायरेक्टली करू शकत नाही, बट कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम मेजरमेंट मेड. पण ती कॅल्क्युलेट करून आपण काय करू शकतो, तिचं मेजरमेंट करू शकतो. अशी टू वायर मेथड आहे. वायर ऑफ एक्झॅक्टली नोन डायमीटर आर चूज सच दॅट दे कॅन कॉन्टॅक्ट द फ्लँक ॲट देअर स्ट्रेट पोर्शन. मग ह्याच्या टू वायर मेथडमध्ये काय केलेलं असतं, वायर इज एक्झॅक्टली नोन डायमीटर, आहे की नाही. आपल्याकडे जे बॉल्स असतात, आहे की नाही, ज्या त्या साईजचे काय केलेले असतात त्याला आपण वायर म्हणतो, आहे की नाही. तर ते बॉल काय केलेले असतात, तर आपण काय करू शकतो, एक्झॅक्ट चूज करू शकतो, आणि सच दॅट दे कॉन्टॅक्ट द फ्लँक, आहे की. आणि त्याचा कॉन्टॅक्ट कशाशी करू शकतो आपण, तर जे दोन फ्लँक आहेत तर त्याच्याशी काय करू शकतो,
स्ट्रेट पोर्शनमध्ये जे दोन फ्लँक आहेत तर त्याच्यामध्ये ठेवून त्याचं एक प्रकारचं काय करू शकतो, कॉन्टॅक्ट करून ठेवू शकतो, आहे का नाही. इफ द साइज ऑफ द वायर इज सच दॅट कॉन्टॅक्ट ऑफ द फ्लँक ॲट द पिच लाईन इज कॉल्ड ॲज द बेस्ट साईज. जी बेस्ट वायर जी आहे का नाही, टू वायर मेथड, तर त्याच्यामध्ये जी बेस्ट साईज आपण चूज केलेली आहे आणि ती काय केलेली आहे, तर तुमच्या फ्लँक आणि पिच लाईनमध्ये काय केलेली आहे, तर एक प्रकारचा कॉन्टॅक्ट त्याच्यामध्ये करून ठेवलेला आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, तर बेस्ट साईज म्हणतो, आहे की नाही. ऑफ वायर विच कॅन बी डिटरमाइन बाय जॉमेट्रिक ऑफ स्क्रू थ्रेड. आणि ती कशी डिटरमाइन करू शकतो, तर बाय युजिंग द जॉमेट्रिकली काय करू शकतो, ते स्क्रू थ्रेडचं एक प्रकारचं जॉमेट्रिकली काय करू शकतो, त्याचं मेजरमेंट आपण करू शकतो. The screw thread is mounted between the center and wire are placed to the groove and reading M is taken. मग ही कशी करू शकतो, द स्क्रू थ्रेड इज माउंटेड बिटवीन द सेंटर. मग स्क्रू थ्रेड काय केलेले असतात, तर माउंटेड बिटवीन द सेंटर, दोन जे प्लंजर आहे त्याच्यामध्ये तुमचा स्क्रू थ्रेड काय केलेला असतो, माउंट केलेला असतो. आणि वायर आर प्लेस टू द ग्रूव अँड रिडिंग एम इज टेकन. आणि ती वायर जी आहे तुमच्या ग्रूवमध्ये, म्हणजे तुमची दोन फ्लँक अँगल जे आहे त्याच्यामध्ये ती वायर प्लेस करून आपण काय करू शकतो, त्याचं रिडिंग जे आहे ते काय करू शकतो, घेऊ शकतो. मग इफेक्टिव्ह डायमीटर मेजरमेंट करण्यासाठी काय आहे, वेन द इफेक्टिव्ह डायमीटर ई इज इक्वल टू टी प्लस पी. हा काय आहे, तर इफेक्टिव्ह डायमीटर मेजरमेंट करण्याचा फॉर्म्युला आहे. मग टी म्हणजे काय, तर एम मायनस टू डी अँड पी इज द व्हॅल्यू विच डिपेंड्स ऑन द डायमीटर ऑफ वायर. आणि पी काय आहे, ती व्हॅल्यू आहे कशाची, तर डिपेंड्स ऑन दिस वायर, आहे की नाही, वायरची डायमीटर जी आहे तर त्याच्यावर तुमची पी काय करतो, डिपेंड करतो. व्हॅल्यू पीची व्हॅल्यू काय करते, डिपेंड करते. आणि अँगल ऑफ द स्क्रू थ्रेड, आणि तुमच्या स्क्रू थ्रेडचा अँगल, आहे की नाही, याच्यावर काय करतो, तुमचा पी जो आहे तो काय करतो, डिपेंड करत असतो, आहे की नाही. पी इज इक्वल टू एम मायनस टू डी. हे बघा इथं तुम्हाला दिसतंय बघा, टू वायर मेथड, स्क्रू थ्रेड गेज आणि टू वायर मेथड. तर अशा प्रकारे तुमचा स्क्रू थ्रेड काय केलेला असतो, जे दोन प्लंजर आहे त्याच्यामध्ये होल्ड करून काय केलं जातं, ॲनव्हिल थ्रू काय केलं जातं, ही वायर जे आहेत त्याच्यावर काय केलं जातं, माउंट करून त्याच्यावर प्रेशर दिलं जातं. आणि त्यानुसार काय केलं जातं, त्याचं रिडिंग जे आहे ते फाइंड आउट केलं जातं. हे बघा इथे तुम्हाला P/2 तुम्हाला दिसतो. म्हणजे वायरची साईज जी आहे तर ती तुमच्या ग्रूपपर्यंत काय होत नाही, जात नाही आहे की नाही. मग तेवढं जे डिस्टन्स आहे सेंटर आणि आपल्या स्क्रू थ्रेडचा सेंटर आणि बॉलचा आउटर डायमीटर, आहे की नाही, याला काय म्हणतो आपण, P/2 असं म्हणतो. आणि बघा तुमचं काय आहे, इफेक्टिव्ह डायमीटर कोणती आहे, तुमच्या स्क्रू थ्रेडची इफेक्टिव्ह डायमीटर, त्याला आपण ई म्हणतो, आहे का नाही. आणि एम इज द डिस्टन्स ओव्हर द वायर, आहे की नाही. एम काय आहे, डिस्टन्स ओव्हर द वायर, आहे की नाही. दोन वायरमधलं डिस्टन्स जे आहे ते काय आहे, एम आहे. तुम्ही जो माझा फॉर्म्युला जो बघितला, ई इज इक्वल टू टी प्लस पी, आहे की नाही. टी काय आहे, 2m मायनस डी, आहे का नाही. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ही काय आहे, टू वायर मेथडची एक फॉर्म्युला जो आहे, ई इज इक्वल टू टी प्लस पी एम मायनस टू डी, आहे की नाही. टी काय आहे, मग त्याच्यामध्ये डायमेन्शन अंडर द वायर. मग डायमेन्शन अंडर वायर टीला कसं डिनोट केलेलं आहे, ते एम मायनस टू डी. एम काय आहे, तर डायमेन्शन ओव्हर द वायर. आणि डी काय आहे, डायमीटर ऑफ इच वायर. इच वायरची डायमीटर जी आहे तर ती आहे. आणि पी इज इक्वल टू पिच ऑफ थ्रेड देम, आहे की नाही. तर अशा प्रकारचं हा काय आहे, तो फॉर्म्युला आहे तुमचा. व्यवस्थित बघा हा फॉर्म्युला एक मिनिट. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, पिच इज इक्वल टू पिच ऑफ थ्रेड इज इक्वल टू 0.9605 पी डॅश मायनस 1.16, एक प्रकारचं
विथ वर थ्रेडचं काय केलेलं आहे, एक प्रकारचं मेजरमेंट तिथं करून दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि एक प्रकारचं मेट्रिक थ्रेडचं सुद्धा काय केलेलं आहे, एक प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला तिथं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पी जो आहे, द डिफरन्स बिटवीन द इफेक्टिव्ह डायमीटर अँड द डायमीटर अंडर द वायर, आणि द डायमीटर अंडर द वायर टी इज ऑल्सो कॅन बी डिटर्माइंड बाय द टी इज इक्वल टू एस मायनस R1 minus R2, where S is equal to the diameter of the standard. S काय आहे, तर डायमीटर ऑफ द स्टँडर्ड आहे, है की नाही. बघा इथं तुम्हाला दिसतंय बघा, टू वायर मेथड जी आहे तर त्याचं आपण कसं मेजरमेंट करू शकतो. तर एक प्रकारची डायग्राम जी आहे तुम्हाला काय दिलेली आहे, इथं दिलेली आहे. बघा ही डायग्राम व्यवस्थित. तर अशा प्रकारची जी डायग्राम जी आहे की नाही, तुमची जी वायर जी आहे तिचा डाया जो आहे, ओडी आणि ओई हा काय आहे, तर एक प्रकारचा डाया आहे, आणि तो काय झालेला आहे, टॅन्जंट झालेला आहे तुमच्या थ्रेडच्या फ्लेंजवर, आहे की नाही. वायर ऑफ द डाया डी, आहे की नाही, आणि डायमीटर ऑफ यम, इफेक्टिव्ह डायमीटर अँड डायमीटर ऑफ टी. तर अशा प्रकारची ही टू वायर मेथड आहे. मग टू वायर मेथड जी आहे, तर पी व्हॅल्यू कॅन बी डिटरमाइंड in the term of pitch. D is the diameter of the wire and X is the thread angle is as follows. तर हे काय आहे, तर हे डायग्रामवरून तुम्हाला काय दिसतंय आहे, तर बी सी, आपण बी सी कसा फाइंड आउट करतो, बी सी इज इक्वल टू 1/2 पिच, आहे की नाही. बी सी म्हणजे काय आहे, तर दोन पिचमधलं अंतर जे आहे तर ते आहे की नाही. बी सी जो आहे 1/2, हाफ बाय पिच, आहे की नाही. पिच काय आहे, तर दोन थ्रेड जे आहे तर त्याचा दोन थ्रेडचं क्रेस्टचं जे डिस्टन्स आहे तर त्याला आपण काय म्हणतो, पिच म्हणतो, आहे की नाही. पण त्याचा हाफ म्हणजे काय आहे, तर तुमचा बी सी आहे इज इक्वल टू 1/2 पिच, आहे की नाही. नेक्स्ट ओ पी इज इक्वल टू डी कॉस x/2 आणि ए क्यू इज इक्वल टू, ए क्यू दिसतोय बघा तुम्हाला, ए क्यू, आपल्याला ए क्यू फाइंड आउट करायचं आहे. मग ए क्यू कसं फाइंड आउट केलेलं आहे, पी क्यू मायनस ए पी. पी क्यूमधून काय केलेलं आहे, ए पी जो आहे तो काय केलेला आहे, मायनस केलेला आहे की नाही. ए क्यू काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, तर पी क्यूमधून ए पी जो आहे तो काय केला आहे, मायनस केलेला आहे. वेअर पी क्यू इज इक्वल टू क्यू सी कॉट x/2 p/4 कॉट x/2. तर फॉर्म्युला काय आहे त्याचा, पी क्यू इज इक्वल टू p/4 कॉट x/2. हा काय आहे, तर फॉर्म्युला आहे तुमचा टू वायर मेथड मेजरमेंट करण्याचा. त्यानंतर आपण बघणार आहोत ही जी टू वायर मेथड जी आहे, तर हे फॉर्म्युले जे आहेत सर्कल केलेले, हे काय करा, हे जे डेरिव्हेशन जे आहे तर ते काय करा, लिहून घ्या तुम्ही तुमच्याकडे, की जेणेकरून टू वायर मेथड किंवा थ्री वायर मेथडमध्ये हे काय झाले केले जातात, हे डेरिव्हेशन जे आहे ते बेसिकली विचारले जाऊ शकतात तुम्हाला एक्झामला. तर लिहून घ्या.
हे लिहून घ्या की जेणेकरून तुम्हाला डेरिवेशन लक्षात येऊन जाईल, आहे का नाही. ए क्यू इज इक्वल टू पी बाय 4 कॉट एक्स बाय 2 मायनस ए पी. हे कसं आहे, हे नाही का समोर तुम्हाला शिकवायला बरं वाटलं असतं. हे काय आहे, मी जे एवढं जरी सांगितलं तरी तुम्हाला नाही का ते डोक्यात येणार नाही, आहे की नाही. लिहून घ्या फक्त. झालं. त्यानंतर आपण बघणार आहोत 3 वायर मेथड. द 3 वायर मेथड इज ॲक्युरेट मेथड. In this method, 3 wire is equal and precise diameter are placed in a groove at opposite side of the screw. मग ही जी 3 वायर मेथड जी आहे तर ती कशी मेथड आहे, तर ॲक्युरेट मेथड आहे ॲज कम्पेअर्ड टू द 2 वायर मेथड. इन दिस मेथड 3 वायर इज इक्वल अँड प्रिसियस डायमीटर आर प्लेस. मग ही जी 3 वायर मेथड जी आहे ती कशी आहे, इक्वल आणि प्रिसियस डायमीटर आहे, आर प्लेस इन अ ग्रूव ॲट ऑपोजिट साईड ऑफ द स्क्रू. आणि ती कशी आहे, जो वायर जी आहे तर ती कुठं की प्लेस केली जाते, प्रिसियस डायमीटर ऑफ इज प्लेस ऑफ द ग्रूव. तुमच्या दोन थ्रेडच्या ग्रूवमध्ये काय केली जाते, ती प्लेस केली जाते अँड ऑपोजिट साईड ऑफ द स्क्रू. तुमच्या स्क्रूच्या अपोजिट साईडला ती काय केली जाते, ग्रूवच्या अपोजिट साईडला काय केलं जातं, ॲन्व्हिल काय केलं जातं, प्रेस केलं जातं. इन दिस 2 वायर ऑन वन साईड अँड 2 ऑफ द other side are used. The wire either may be held in hand or hung from a stand. आणि ही वायर जी आहे तर ती काय केली जाते, आयदर मे बी हेल्ड और हँग टू द स्टँडला काय केली जाते, होल्ड करून ठेवलेली असते, आहे की नाही. दिस मेथड इन्शुअर द अलाइनमेंट ऑफ द मायक्रोमीटर अँड ॲन्व्हिल फेस पॅरल टू द थ्रेड ॲक्सिस. आणि ही जी वायर जी आहे तर ती काय केली जाते, तर तुमच्या फ्लँक अँगलची जे फेस आहे तर त्याला काय केली जाते, पॅरल काय केली जाते, फेस पॅरलला काय केली जाते, त्याच्या ॲक्सिसला काय केली जाते, टच केली जाते, आहे की नाही. हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय बघा, जो फ्लँक अँगल आहे स्क्रू थ्रेडचा तर त्याच्या ॲक्सिसला काय केलेली आहे, तुमची वायरचा डायमीटर जो आहे तो काय केलेला आहे, फेस केलेला आहे, ठीक आहे नाही. 3 वायर मेथड याच्यामध्ये 3 वायर काय केले जातात, यूज केले जातात. दोन एक साईडला आणि एक अपोजिट साईडला काय केली जाते, यूज केली जाते. पीच म्हणजे बघा, दोन क्रेस्टमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, पीच म्हणतो, आहे की नाही. आणि एस इज द काय आहे, तर एक प्रकारचा डायमीटर अबाउट द मायर्स बघितलं आपण नाही का, डायमीटर अबाउट द काय आहे, तर एक प्रकारे डायमीटर अबाउट द ॲन्व्हिल, आहे की नाही. ओव्हर डायमीटर अबाउट द हे वायर, ओव्हर डायमीटर अबाउट द वायर, एस काय आहे, तर ओव्हर डायमीटर अबाउट द वायर. दिस मेथड इज मोर ॲक्युरेट दॅन द 2 वायर मेथड. ही जी मेथड जी आहे ही कशी आहे, तर मोर ॲक्युरेट आहे तो 2 वायर मेथडपेक्षा. इट इज इन्शुअर अलाइनमेंट ऑफ द मायक्रोमीटर फेस पॅरल टू द थ्रेड ॲक्सिस.
मग याच्यामध्ये काय केलं जातं, वायरचं अलाइनमेंट केलेलं असतं आहे की नाही, मायक्रोमीटरचं अलाइनमेंट केलेलं असतं कशाची, तर फेस पॅरल टू द थ्रेड ॲक्सिस. तुमच्या थ्रेड ॲक्सिसच्या पॅरल फेस जे आहे तर त्याच्याशी काय केलेलं असतं, एक प्रकारचं कॉन्टॅक्ट केलेलं असतं तुमच्या वायरचं. हिअर 3 वायर इज एक्झॅक्टली नोन डायमीटर आर यूज. मग याच्यामध्ये काय केलेलं असतं, ती 3 वायर काय केल्या जातात, एक्झॅक्टली नोन डायमीटर आर यूज. याच्यामध्ये 3 वायर काय केले जातात, यूज केले जातात, म्हणजे बॉल जे आहेत ते वन ऑन वन साईड अँड 2 ऑन अदर साईड. तर एक वायर जी आहे ती एका साईडला यूज केली जाते आणि 2 वायर ज्या आहेत त्या अदर साईडला काय केल्या जातात, यूज केल्या जातात. द वायर मे बी हेल्ड इन अ हँग आउट यूज फ्रॉम द स्टँड. आणि ह्या वायर काय केलेल्या असतात, तर हेल्ड करून किंवा हँग करून ठेवलेल्या असतात. कशाला, तर स्टँडला काय केलेलं असतात, हँग करून ठेवलेलं असतात. फ्रॉम द फिगर यम इज द डायमीटर ओव्हर द वायर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला यम दिला होता, तर तो काय आहे, डायमीटर ओव्हर द वायर. इज द इफेक्टिव्ह डायमीटर टू बी फाउंड अँड डी इज द डायमीटर ऑफ वायर अँड एच इज द हाईट ऑफ वायर सेंटर अबोव द पिच लाईन. आर इज द रेडियस ऑफ वायर अँड एच इज द डेप्थ ऑफ थ्रेड अँड डी इज द मेजर डायमीटर ऑफ द थ्रेड. डी काय आहे, तर मेजर डायमीटर ऑफ थ्रेड आहे. हे बघा इथं दिसतंय बघा तुम्हाला, एच कॅपिटल एच दिसतोय आहे की नाही, ई दिसतोय, एम दिसतोय आहे का नाही, पी जी दिसतं आहे की नाही. तर अशा प्रकारचं काय असेल, तर 3 वायर मेथड आहे. बघा ही डायग्राम व्यवस्थित. याचं एक डेरिवेशन आहे, ते तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला इकडं ज्यावेळेस लेक्चर चालू होईल तर त्यावेळेस आपण हा टॉपिक जो आहे तो परत काय करू आहे की नाही. बघितली. हे 3 वायरचं मेथडचं डेरिवेशन आहे फ्रॉम द ट्रायंगल ए बी डी आणि ए डी. हे कसं आहे आता, तुम्हाला समजण्यासाठी डायग्रामही एका साईडला असणं गरजेचं आहे आणि हे डेरिवेशनही आपल्याला ते समोरासमोर समजून घेणं गरजेचं आहे, बरोबर. पण काय होतं, हे स्लाईडमध्ये आपण डायग्राम एका साईडला दिलेले, डेरिवेशन कसं आहे, मोठं आहे. त्याच्यामुळे हे जे डेरिवेशन जे आहे हे काय करा, 2 मिनटात लिहून घ्या, की जेणेकरून नाही का आपण इकडे ज्यावेळेस लेक्चर घेऊ त्यावेळेस काय करू, हे नाही का व्यवस्थित तुम्हाला समजून सांगेन मी आहे की नाही. तोपर्यंत हे नाही का डेरिवेशन तुम्ही नोट डाऊन करा, 2 मिनटात ते नोट डाऊन करा. अजून एक आहे पुढे आहे की नाही, एवढं तर एवढं नोट डाऊन करा एकदा 2 मिनटं. हे 2 मिनटं आणि पुढचं 2 मिनटं. काय होतं ना, की आपलं जे डेरिवेशन जे आहे तर ते आपल्याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर डायग्रामही सोबत असणं गरजेचं आहे. पण या स्लाईडमध्ये आपल्याला ती डायग्राम घेता आली नाही, त्याच्यामुळं हे जे डेरिवेशन आहे तर त्या डायग्रामवरून हे डेरिवेशन आपल्याला सॉल्व करता येतात, ठीक आहे नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा, लिहून घ्या, की जेणेकरून आपण
ज्यावेळेस कॉलेजमध्ये लेक्चर होते तर त्यावेळेस आपण हा पार्ट जो आहे 2 वायर मेथड आणि 3 वायर मेथड हे परत काय करू, रिपीट करू तुम्हाला समजण्यासाठी. पण आत्तापुरता आपला कोणता टॉपिक मिस होऊ नये म्हणून काय करतो आहे आपण, तर हे लेक्चर काय करतो आहे, घेतो आहे. परत असं नको व्हायला की हा आमचा लेक्चरचा हा टॉपिक राहून गेला नाही का, हा आम्हाला शिकवलाच नाही म्हणून. पुढचं घ्या. तर हे काय आहे, तर बेस्ट वायर साईज. हे बेस्ट वायर साईजचं एक काय आहे, जे मायक्रोमीटर डायमीटर आपण जे म्हणत होतो ते काय आहे, बेस्ट वायर साईज आहे. तर त्याचाही हा एक फॉर्म्युला आहे, हाही करा, 2 मिनटात लिहून घ्या, की जेणेकरून आपण हे 3 पॉईंट आहेत तर ते कॉलेजमध्ये आल्यावर आपण काय करू, परत रिपीट करू, की जेणेकरून तुम्हाला ते समजतील, आहे की नाही. पण सध्या काय करा, हे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत आणि हे डेरिव्हेशन एक्झामला विचारलं जाऊ शकतं, आहे की नाही. 4 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो, तर त्याच्यामुळे हे डेरिव्हेशन तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. तसं बुकमध्ये आहेच, पण तरीसुद्धा एकदा नोट डाऊन करा. The base size wire is one of which make contact at help of the pitch line or effective diameter of the screw thread. In other words, as shown in figure OB, is perpendicular to the flank portion of the thread and the pitch line. तर हे फॉर्म्युले जे आहेत, तर हे डेरिव्हेशन जे आहे, तर हे कसं आहे, तो मोठा असल्यामुळे आपल्याला एकाच पी पी टीमध्ये डायग्राम आहे ते डेरिव्हेशन घेता आलं नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं, सेपरेटली ते घ्यावं लागलं आणि ते तुम्हाला समजून मी नंतर आपण ज्यावेळेस कॉलेजमध्ये लेक्चर होईल तर त्यावेळेस तुम्हाला काय करेन, हा पॉईंट जो आहे, हा टॉपिक जो आहे तो परत काय केला जाईल, रिपीट केला जाईल. ओके, तोपर्यंत आत्तापुरता लिहून.
ओके. तर बघा, तर आय होप सो की तुम्हाला हे जे लेक्चर जे आहे 2 वायर मेथड आणि 3 वायर मेथड आणि साईज वायर, तर हे थोडक्यात समजलं असेल. तर हा हे टॉपिक आपण कॉलेजमध्ये आल्यावर परत एकदा रिपीट करू, ज्यावेळेस लेक्चर वगैरे आपले चालू होतील, की जेणेकरून समोर डायग्राम असली का ते तुम्हाला चांगल्यात चांगल्या पद्धतीने समजून सांगता येईल मला आणि तुम्हाला इथे समजण्यासाठी सोपं जाईल. तर ह्या हिशोबाने मी तुम्हाला हे आपला टॉपिक कोणता वगळता कामा नये किंवा राहता कामा नये म्हणून मी काय केलं, हे टॉपिक आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये काय केले घेतलेत, की जेणेकरून तुम्हाला ते राहता कामा नये ना. आय होप सो की तुम्हाला हे लेक्चर जे आहे तर ते बऱ्यापैकी समजलं असेल. आणि पुढचं जे लेक्चर जे आहे तर त्याच्यामध्ये आपला हा जो चौथा युनिट होता, तर ह्या चौथ्या युनिटचा आपला थ्रेड जो पार्ट होता आहे की नाही, थ्रेड टर्मिनॉलॉजी, थ्रेड मेजरमेंट, हा पार्ट काय झाला आहे तर संपला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गिअर मेजरमेंटकडे वळायचं आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत, तर गिअर मेजरमेंट जे आहे तर गिअरबद्दल काय करणार आहोत, जाणून घेणार आहोत. आत्तापुरतं आपण काय करू, तर इथे थांबू.